लाइट आ रही भाई, आए देखो लाइट आ रहा है। लाइट बहुत गलत मारा है। ये देखो, ले लो अभी। लाइट ही गलत मारा है, बहुत ओवर किया यार लाइट। हाँ ऊपर वाले क्लियर नहीं आ रहे, लाइट ही गलत मारा के है। लिए बोला अपन खड़े गलत। 12 बज गया। लाइट गलत मारा, आपण बरोबर कडे। अच्छा हवा लगता है इससे। स्वतः बाबासाहेबांना वंदन केलंय, काय सांगणार? पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 135वा जन्मदिवस आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती उत्सव म्हणजे आमचा पुनर्जन्म। खरं म्हणजे आम्ही पुनर्जन्मावर विश्वास न ठेवणारे लोक आहोत, परंतु बाबासाहेबांचा जन्म झाला नसता तर या देशातली अस्पृश्यता नष्ट झाली नसती, या देशातला चातुर्वर्णीय पद्धत जी होती ती संपली नसती, पुन्हा एकदा गावकुसा बाहेरचं जीवन या देशातल्या अस्पृश्य समाजाला भोगावं लागलं असतं। आणि बाबासाहेबांच्या महत्प्रयासामुळे, बाबासाहेबांच्या कृपेमुळं आज भारतीय राज्यघटनेचा उगम झाला। भारतीय राज्यघटनेमध्ये अस्पृश्य वर्गाला मोठ्या प्रमाणामध्ये रिझर्वेशन देण्यात आलं, नोकऱ्यामध्ये, राजकारणामध्ये, शैक्षणिक याच्यामध्ये। अशा अर्थानं बाबासाहेबांनी या देशातल्या कोट्यावधी जनतेचा उद्धार केला आणि म्हणून ही जयंती आमच्यासाठी दिवाळी दसरा असते। आणि आपण बघताय केवढा जल्लोष आणि केवढा आनंद आपल्याकडे ओसंडून वाहताना आपण पाहत असतो। आणि म्हणून
बाबासाहेबांच्या या जयंतीच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम. चेंबूरमध्ये पहिल्यांदा एक मोठी लाइटिंगची जी व्यवस्था केलेली आहे आणि ते अंगवाईमध्ये मोठा एक जल्लोष आहे, उत्साह आहे. काय सांगणार आहे? कारण का हे फक्त चेंबूर फेस्टिवलमध्ये हे लाईट होतं, पण आता ह्या वर्षी हे पूर्ण डायमंड गार्डनपर्यंत लाइटिंग केलेलं आहे. काय सांगणार आहे आपण? मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो की नेहमी चेंबूर स्टेशन पासून ते आंबेडकर उद्यानापर्यंत लाईटची व्यवस्था असते, परंतु यावेळेस आमचे मित्र मनजित जेठ आणि त्यांचे वरिष्ठ यांनी यावेळेस आंबेडकर उद्यान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते डायमंड गार्डन अशा पद्धतीनं लाईटची व्यवस्था केलेली आहे. मी त्यांना धन्यवाद देतो. बाबासाहेबांचा जन्मदिवस अशा जोशात आणि जल्लोषात व्हावा ही त्यांची अपेक्षा आहे, आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे. अशोक स्तंभसाठी तुम्ही भरपूर लढाई लढलेल्या आहे आणि तुम्ही स्वतः मागणी केली अशोक स्तंभ जे आहे. काय सांगणार आहे आपण? नाही, या उद्यानाचं जे सुशोभीकरण आहे ते मी पालकमंत्री असताना केलेलं आहे. मीच ते डिझाईन आणलं. शशीप्रभू आर्किटेक्ट त्यांना मी सांगितलं की अत्यंत सुंदर आणि देखणं हे बाबासाहेबांचं उद्यान झालं पाहिजे. जवळजवळ 3-3.5 कोटी रुपये या उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी मी त्या काळामध्ये मंजूर केले. महापालिकेनंही मंजूर केले पैसे. आणि त्याचबरोबर बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर एक अशोक स्तंभ उभा राहावा ही सगळ्या चेंबूरमधल्या जनतेची भूमिका होती आणि त्याप्रमाणे उशिरा का होईना परंतु या ठिकाणी हा अशोक स्तंभ उभा राहिलेला आहे. त्या स्तंभामुळं उद्यानाला एक वेगळा उजाळा मिळालेला आहे असं मला वाटतं. थँक्यू.